जर आपण बघितलं तर नारायण राणेंचे कार्यकर्ते आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते एकमेकांसमोर आहेत, एकमेकांना भिडण्यास या ठिकाणी दिसते. राजकोट किल्ल्यावरची सगळे दृश्य गुरु आणि या ठिकाणी आपण पाहतोय नारायण राणे आणि आदित्य ठाकरे यांची कार्यकर्ते जे ते एकमेकांना भिडल्याचं सध्या चित्र पाहतोय. त्यामुळे नक्कीच एक गोंधळाचं वातावरण जे ते निर्माण झालेलं आहे. सकाळपासूनच या ठिकाणी तणावाचं वातावरण खेळायला मिळत होतं आणि आता एकमेकांना हे भिडल्यानंतर शेखर आता की दृश्य आपण बघतो ती कोणत्या परिसरामधली आहेत नेमकी? गुरु ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी होता, जो स्मारक होतं, त्या स्मारक परिसरामधली जी दृश्य आहेत या गेटच्या बाहेर गेलेले आहेत. मात्र या ज्या ठिकाणी दुर्घटना घडली होती त्या घटनेच्या ठिकाणी ती दोन्ही कार्यकर्ते जे आहेत एकमेकांसमोर आलेले. दुसरीकडे नारायण राणे जे आहेत ते पाहणी करून बाहेर जात होते, तर दुसरीकडून आदित्य ठाकरे जे आहेत ते पाहणी करण्यासाठी याच राजकोट किल्ल्यावर जे येत होते. हे येत असताना दोघं एकमेकांना खरं तर या ठिकाणी कार्यकर्ते भिडण्याचं पाहायला येते. मोठा पोलीस बंदोबस्त आहे. मात्र सध्या या ठिकाणी कार्यकर्ते मात्र एकमेकांना भिडण्याचं पाहायला येते. काय नेमकी बातचीत होते हे समजू शकलं नसलं तरी मोठा दंगा जो आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. मात्र सकाळपासूनच ही खबरदारी जी होती पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली होती, त्याच्या पद्धतीचा बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आला होता. मात्र सध्या या ठिकाणी गोंधळाचं वातावरण याच राजकोट किल्ला या ठिकाणी पाहायला मिळते. तर राजकोट किल्ल्यावरची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतो आहोत. या ठिकाणी नारायण राणे यांचे कार्यकर्ते आणि त्यासोबतच आदित्य ठाकरे यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडल्याचं चित्र आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते. मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त किल्ल्याच्या बाहेर या क्षणाला तैनात करण्यात आलेले. मात्र त्यामध्ये सुद्धा कार्यकर्ते हे एकमेकांच्या अंगावरती धावून जातानाचं चित्र आपल्याला दृश्यांमध्ये दिसते. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत राजकोट किल्ल्याबाहेरची. या ठिकाणी आदित्य ठाकरे पोहोचत आहेत. शेखर पाटील आपले प्रतिनिधी सध्या घटनास्थळावरनं आपल्या सोबत आहेत. शेखर, खटका नेमका कुठे पडला, काय माहिती आता सध्या जी परिस्थिती दिसते त्याविषयी सध्या हाती आहे? गुरु, आपल्याला माहित आहे की एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर एक संतापाची लाट संपूर्ण देशभरात आहे. एकीकडे ही संतापाची लाट होत असताना अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत, निषेध व्यक्त होतोय. असं असताना नेते जे आहेत ते या ठिकाणची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. मात्र ही पाहणी करायला आल्यानंतर देखील या ठिकाणी गदारोळ जो आहे तो नेत्यांकडून या ठिकाणी पाहायला मिळतोय, काही कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं हा गोंधळ जो आहे तो कार्यकर्त्यांकडून घातला जातो. त्यामुळे नक्कीच एकीकडे निषेध जो आहे तो संपूर्ण राज्यभर आणि देशभर केला जातोय. मात्र दुसरीकडे त्याच स्मारकाच्या ठिकाणी मात्र गोंधळ जो आहे तो कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतो. त्यामुळे नक्कीच एकीकडे सरकारला देखील कार्यकर्ते घेताना पाहायला मिळतोय. मात्र सरकारमधले नारायण राणे यांचे कार्यकर्ते देखील जे आहेत ते आदित्य ठाकरे यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांसोबत भिडल्याचं पाहायला मिळतोय. त्यामुळे एक मोठं तणावाचं वातावरण सध्या याच राजकोट किल्ला या ठिकाणी पाहायला मिळते. गुरु शेखर, दोन्हीकडनं जोरदार घोषणाबाजी होत असल्याचं सध्या दिसतंय. काय म्हणणं आहे दोन्ही बाजूंचं? गुरु, तर एकमेकांना या ठिकाणी भिडलेले जे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, आज मोर्चा देखील भव्य या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. मात्र त्या मोर्चाच्या पूर्वीच हे सगळं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळते. नारायण राणे यांचे काही कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते सध्या या ठिकाणी आहेत, एकमेकांना भिडताना खरं तर पाहायला मिळतात. मात्र नेमकं या दोघांमध्ये काय बाचाबाची झाली, एकमेकांना क्रॉस होत असताना नेमकं काय झालं हे अद्याप समजू शकलं नसलं. मात्र दोघेही एकाच वेळी या ठिकाणी एकत्र आल्यामुळं तणावाचं वातावरण मात्र या ठिकाणी निर्माण झाल्याचं सध्या तरी पाहायला मिळते. आता हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते नारायण राणे यांच्यासोबत आलेले काही कार्यकर्ते जे या ठिकाणी दिसताना पाहायला मिळत आहे. शेखर, आत्ता जी दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय त्यात एका बाजूला टोकावरती निलेश राणे दिसत आहेत. नारायण राणे सुद्धा त्यांच्या समवेत होते. आदित्य ठाकरे नेमके कुठे आहेत, ते किल्ल्यावरती पोहोचलेत का? गुरु, आदित्य ठाकरे देखील आता आपण पाहतोय याच गडावरती आता पोहोचलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या ठिकाणची ही सगळी दृश्य आता आपण ही टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो पडला त्या ठिकाणची पाहणी जी आहे ती आदित्य ठाकरे करतात आणि त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील आहेत. शेखर, नारायण राणे पाहणी करून बाहेरच्या दिशेने निघाले आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कोण कोण आता या ठिकाणी उपस्थित आहे? गुरु, सध्या या पूर्ण
स्मारक परिसरामध्ये नारायण राणे आहेत, नितेश राणे देखील आहेत, जे महायुती मधले नेते आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे या ठिकाणी आदित्य ठाकरे असतील, दानवे असतील, त्याचसोबत जयंत पाटील देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. विजय वडेट्टीवार जे आधीपासूनच त्यांची वाट पाहत थांबले होते, हे चौघेही या ठिकाणी सध्या पाहायला मिळतात. मात्र नारायण राणे यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आधीपासूनच त्या संपूर्ण जिल्हा परिसरामध्ये सकाळपासून होते, त्यामुळं त्या दोघांमध्ये तणावाचं वातावरण काही काळ या ठिकाणी निर्माण झालं होतं. बरोबर. तर ही दोन दृश्य आपण बघतो आहोत. एकीकडे जयंत पाटील हे सुद्धा या ठिकाणी पोहोचतात कार्यकर्त्यांच्या समवेत, आणि याचविषयी प्रतिक्रियेसाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. दरेकरजी, एकीकडे नारायण राणे पाहणी दौऱ्यासाठी पोहोचतात आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचे कार्यकर्ते, दोघांमध्ये आपल्याला या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळतोय. तुमची प्रतिक्रिया? मला वाटतं एका बाजूला कन्स्ट्रक्टिव्ह भूमिका घेणारे राणे साहेबांनी कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला डिस्ट्रक्टिव्ह उद्ध्वस्त मानसिकतेतनं झालेल्या कुठल्याही चुकीच्या किंवा गैर गोष्टीचा त्या ठिकाणी राजकारणासाठी वापर करायचा असा उद्ध्वस्त मानसिकता घेऊन त्या ठिकाणी केवळ राजकारण करण्यासाठी आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की सध्या महाविकास आघाडीचा एक कलमी कार्यक्रम आहे. ज्या घटना झाल्या त्या दुर्दैव आहेत, त्याचं समर्थन करायचं काहीच कारण नाहीये. बरोबर. जे बदलापूरला झालं त्या संदर्भात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फलकावत राजकारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी किळसवाना प्रकार केला. आणि आताही छत्रपतींच्या पुतळ्याच्या बाबतीत राजकारण करत आपल्याला राजकीय लाभ येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कसा मिळेल अशा प्रकारचा दुर्दैवी अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी केलं जाते. मला वाटलं झालेला प्रकार हा चुकीचा आहे. त्या संदर्भात ही दुःखद घटना म्हणून उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्या ठिकाणी दर्जेदार मोठं स्मारक चिरकाल टिकेल अशा प्रकारचं उभारण्याचे आश्वासन हमी सरकारनं दिले. आणि असं असताना केवळ राजकारणासाठी यांनी कुठे त्या ठिकाणी पुतळे बांधले, कुठे संरक्षण केलं, कुठे गड किल्ल्यांची काळजी घेतली, त्याच्यामुळे पुतना मावशीचं प्रेम त्या ठिकाणी दाखवायचं कृती मात्र छत्रपतींच्या सर्व संस्काराची, विचाराची, स्मारकाची आमचं माहिती सरकार करतोय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं केवळ राजकारण एवढंच या महाविकास आघाडीच्या मोर्चाकडे पाहता येईल. आणि नारायण राणे तर स्थानिक खासदार आहेत. आपला ठरला होता मात्र